1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील मतदार यादीतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सत्याचा मोर्चा आयोजित केला। हा मोर्चा चर्चगेट येथून सुरू झाला आणि तो BMC मुख्यालयापर्यंत चालू राहिला, जिथे विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मेळाव्याला संबोधित केले। MVA आणि मनसेचा सत्याचा मोर्चा मार्च महागात पडला। परवानगी शिवाय रॅली काढल्याबद्दल आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी MVA आणि मनसेने आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या राजकीय वळणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गट, शिवसेनेशी उद्धव ठाकरे गट औपचारिकपणे युतीची घोषणा केली आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही पक्ष जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका एकत्र लढवतील। रायगडमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात स्पर्धा आहे। महाराष्ट्रातील नागरी निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होतील। या निवडणुका 3 टप्प्यात घेण्याचे नियोजन आहे। पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायती, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका। महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करेल। पुढील 6 महिन्यात कृषी क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवण्याचे काम या समितीला देण्यात आले आहे। महाराष्ट्रातील अचलपूर येथील भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील जमीन हडपल्याचा आरोप केला आहे। कडू यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत। सत्ताधारी पक्षाने आरोप करण्याऐवजी चौकशी सुरू करावी असा टोला कडू यांनी लगावला। माजी खासदार नवनीत राणा यांना 8 दिवसात दुसऱ्यांदा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे। भाजपच्या स्टार प्रचारक आणि माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। 8. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील डॉक्टर प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। एका महिला IPS अधिकारी या तपासाचे नेतृत्व करतील। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना येलो अलर्टवर ठेवण्यात आले आहे। हवामान खात्यानुसार पुढील 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकणसह मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने 5 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील 5 वर्षात महाराष्ट्राच्या विदर्भ क्षेत्रात 5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे।